नमस्कार शेतकरी बंधूंनो. आज आपण आलेलो आहे केळीची यशोगाथा पाहण्यासाठी. जळगाव हे केळीचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं आणि अशा जळगावमधला मुक्ताईनगर हा तालुका आहे आणि मुक्ताईनगरमध्ये चांगदेव हे गाव आहे. या गावामध्ये पाटील साहेबांच्या केळीचा प्लॉट पाहण्यासाठी आज आम्ही आलेलो आहे. माझ्यासोबत मुलानी साहेब आहेत आणि सचिन जगताप साहेब आहेत. आम्ही ही केळीचा प्लॉट पाहण्यासाठी या प्लॉटवर आलेलो आहे. तर आता आपण हा जो प्लॉट बघतो, हा जो प्लॉट आहे हा अंतर जर बघाल तुम्ही तर 5x5 वर ही केळीची लागवड केलेली आहे. सिंगल ड्रीप टाकलेले आहे आणि आज जर आपण फण्या बघितल्या तर तुम्ही बघू शकताय साधारणतः 8-9 फण्या ठेवलेत. आणि सगळ्यात महत्वाचं हे या भागातली केळी जर तुम्ही बघितली शेतकरी म्हणून या पद्धतीने हे केळी आहे. ह्याच्यावरती जास्त फवारण्या वगैरे काही करत नाहीत आणि खाली शेवटी इथल्या मधल्या फण्या काढून टाकल्या आणि शेवटी 3-4 केळे ठेवलेले आहेत. या पद्धतीने जर बघितलं बुंदेची साईज शेतकरी बघितली तर बुंदेची साईज या ठिकाणी बघू शकता. हे आता त्यांनी पिल्लू ठेवलेलं आहे. तर या ठिकाणी बुंदेची साईज बघा, साधारणतः या खाली जर बुंदा बघितला या साईजचा असा बुंदा आहे आणि उंची बघाल तर साधारणतः 10 ते 12 फुटापर्यंत उंची गेलेली आहे. तर या ठिकाणी साधारणतः केळीचं वजन जर तुम्ही बघितलं, प्रत्येक घड जर बघितलं शेतकरी बघितलं आतमध्ये, तर साधारणतः हा घड बघा सर, साधारणतः 20-25-30 किलो पर्यंत घड बघतात या ठिकाणी सरासरी ॲव्हरेज. आणि आज आपण बघितलं रासायनिक खताचा खर्च हा कमी करून जैविक शेतीकडे ते आता वळलेले आहेत. कारण जमीन खराब, वर्षानुवर्षे केळी घेऊन जमीन खराब झाली, माती खराब झाली. तुम्ही या ठिकाणी बघू शकता शार्पटचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले. जमीन घट्ट झालेली आहे आणि जमिनीमध्ये बॅक्टेरिया, गांडूळ, जीवाणू राहिलेले नाहीत. त्यामुळं जमीन वर्षानुवर्षे केळीवर केळी घेऊन खूप मोठं संकट आज ह्या शेतकऱ्यांवर येतंय. त्यांचं किती जरी सगळं केलं तर 20-25 किलोच्या वर घड वजन जात नाही. तर शेतकरी बंधूंनो, सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही. माती वाचला तरच शेतकरी वाचणार आहे. आणि म्हणून बायोफिट हा भारतातील लाखो शेतकऱ्यांचा गेली 25 वर्ष झालं शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी, शेतकऱ्यांच्या उत्पन्नासाठी आणि होणाऱ्या खर्चासाठी एक जबरदस्त पर्याय आहे आणि शेतकऱ्यांनी तो अवलंबावा. धन्यवाद.